जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि खरोखर या नवीन दिवसामध्ये आम्हाला त्याच्या पवित्र चरणाजवळ येण्यासाठी प्रभूने आम्हाला ही वेळ आणि संधी दिली, त्याबद्दल आपण त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे। सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून तू आमचं संरक्षण केलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। प्रिय प्रभूची, आज ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। प्रभू, आम्ही तुझं शास्त्र वचनाचं मनन करत असताना प्रभू, ते वचन आमच्या हृदयात, आमच्या अंतःकरणात, आणि जे भाऊ बहीण ऐकतील देवाचं वचन, देवा त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित करा, तुझ्या नावाचं गौरव होते। हे देवा, ही सकाळची वेळ तू आमची पवित्र हातामध्ये तू घेऊन तुझ्या नावाचं गौरव होते। देवा, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे प्रभू, आणि हे सकाळच्या समय आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू सर्व वाईट गोष्टी तू आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव दे। हो पित्या परमेश्वरा, तुझ्या प्रिय लोकांना आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत, आणि येणारं वचन आणि होणारं गीत तू आमच्यासाठी तू आशीर्वादाचं तू कर। प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन। आपण एक गीत गाऊया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि खरोखर तो महान आणि जिवंत परमेश्वर आहे, त्याच्या नावाचं गौरव करूया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। गहराई मिले सागर से, ऊंचाई मिले आसमां से। गहराई मिले सागर से, ऊंचाई मिले आसमां से, पर कोई अब ना पाएगा गहराई तेरे प्यार की। पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। देव बाप तुम्हाला सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित करो।
प्रेषितांचे कृत्ये याचा 21वा अध्याय आणि 15 वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. यरुशलेमेस येणे. त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमेसवर गेलो व आमच्या बरोबर कैसरियातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्या येथील कुप्रद येथील मानसोन या जुन्या शिष्याला आणले. त्याच्या येथे आम्ही राहणार होतो. यहुद्यातून ख्रिस्ती झालेल्याची समजूत घालण्यासाठी पौलाने केलेला नवस. यरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगत स्वागत केले. मग दुसऱ्या दिवशी पौल आम्हासह याकोबाच्या येथे गेला आणि सर्व वडीलही तेथे आले. तेव्हा त्याने त्यास भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्य देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले. ते ऐकून त्यांनी देवाचे गौरव केले व पौलाला म्हटले, भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहुद्यांमध्ये आहेत, हे तुम्ही पाहतच आहात. ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहे. तुम्हाविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की तुम्ही परराष्ट्रात राहणाऱ्या सर्व यहुद्यास मोशेचा त्याग करावयास शिकवित असता आणि आपल्या मुलांची सुनता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असे सांगत असता, तर आता काय करावे? तुम्ही आला आहात ते खचित ऐकतील, म्हणून आम्ही तुम्हाला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात 4 जण आहे. त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडन करावे, म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा. म्हणजे तुम्हाविषयी जे कळविण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थेने वागता हे सर्वांना कळून येईल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा परराष्ट्रीय संबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की त्यांनी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व व्यभिचार ह्यांपासून अलिप्त राहावे. तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करावयाचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करीत आहोत असे त्याने दाखविले. या ठिकाणी आम्हाला 15 ते 26 वचनामध्ये पौलाने कसं सेवा कार्य केलं हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आता ह्या ठिकाणी जे लोक प्रभूकडे आले होते ते सर्व यहुदी लोकांमधून आलेले होते आणि हे सर्व यहुदी लोक मोशेने दिलेले नियमशास्त्र पाळीत होते आणि ह्या नियमशास्त्राप्रमाणे ते वागत होते. आणि मग ह्या ठिकाणी असं त्यांना कळालं होतं की पौलाने जे काही शिकवत आहे ते सर्व नियमशास्त्राच्या विरुद्ध शिकवत आहे असं त्या लोकांचा गैरसमज त्या ठिकाणी झालेला होता. परंतु प्रियांनो, आम्हाला ह्या ठिकाणी पौलाने जे काही केलेलं आहे ते सर्व देवाच्या वचनाप्रमाणे केलेलं आहे आणि म्हणून त्या लोकांनी काय केलेलं आहे की आम्ही ह्या ठिकाणी व्रत केलेलं आहे. आणि मग बघा 24 वचन आम्हाला सांगते की त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडन करावे, म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा. म्हणजे तुम्हाविषयी जे कळविण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थेने वागता हे सर्वांना कळून येईल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा परराष्ट्रीय संबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की त्यांनी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व व्यभिचार ह्यापासून अलिप्त राहावे. आणि मग पहा, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्या देवाच्या लोकांनी पौलाला त्या ठिकाणी
सांगितलेल्या आम्हाला दिसत आहेत. आणि ह्या सर्व व्यवस्था जी काय आहे ती देवाने नेमून दिलेली आहे. हे नियमशास्त्र जे काय आहे ते देवाने नियम लावून दिलेले आहे. आणि मग जे परराष्ट्रीय लोक होते, जे इतर जे लोक होते, जे प्रभूकडे आलेले होते, त्या लोकांना एक कित्ता म्हणून घालून देवा म्हणून त्या ठिकाणी पौलाने देखील त्या ठिकाणी व्रत धरलेला आहे. आणि तो देखील नियमशास्त्र पाळतो हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की देवाने जे दिलेले आहे ते काही रद्द केलं नाही, तर प्रभूने त्या ठिकाणी ते संपूर्ण पाळलेलं आहे आणि ते आमच्यासाठी सोपं करून दिलेलं आहे. मग याचा अर्थ असा होत नाही की नियमशास्त्र रद्द केलेलं आहे. आणि मग जसं ते यहूद्यांना लागू होतं तसंच ते इतर नवीन विश्वासणाऱ्यांना देखील लागू होत आहे. आणि म्हणून आम्हाला जे पवित्र वचनाची जी काय नियमशास्त्र जे लावून दिलेलं आहे ते पाळणं अगत्याचं आहे. आणि मग ह्या ठिकाणी जे परराष्ट्रीय लोक होते ते पूर्वी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ खात होते, रक्तासहित मांस खात होते, गळा दाबून मारलेले प्राणी त्याचं सेवन करत होते. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये व्यभिचार अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला दिसत होत्या. परंतु प्रभूमध्ये आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी त्यांनी सोडून द्यावा अशी ह्या देवाच्या लोकांची इच्छा होती. आणि देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी सांगताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे लोकांनी पाळावी. म्हणून जसं त्या लोकांनी म्हणजे जे प्रभूचे दास होते नवीन विश्वासामध्ये आलेले, त्यांनी जसं सांगितलं तसं 26 वचनामध्ये आम्हाला दिसतं की तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्या बरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला. आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करीत आहोत असे त्याने दाखविले. आणि पहा, त्यांनी त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी पाळलेल्या आम्हाला दिसतात. आम्ही आमच्या जीवनामध्ये देखील देवाने आम्हाला जे काही नियम लावून दिलेले आहेत ते सर्व आम्ही पाळले पाहिजे. काय होतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही हलक्यामध्ये घेत आहोत. कारण असं देवाच्या प्रिय लोकांना असं वाटतं की देव आमच्या सदैव प्रार्थना ऐकत आहे, म्हणून आम्ही कसंही जगतो, कसंही वागतो, पवित्र जीवन जगण्याचं आम्ही सोडून देतो. आणि प्रियांनो, ह्याच गोष्टी तर आम्हाला देवाच्या जवळ जाण्यापासून वंचित करतात. आणि म्हणून प्रियांनो, जर आम्हाला देवाच्या वचनाच्या देवाजवळ जायचं असेल तर देवाच्या वचनामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आम्हाला पूर्णपणे पाळल्या पाहिजे. आणि सर्वात प्रथम म्हणजे आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, त्याच्या मार्गाने चालतो, तर देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या विश्वासामुळे सार्वकालिक जीवन त्याने आम्हाला आधीच देऊन ठेवलेलं आहे. परंतु देवाचे नामचे संबंध जर सरळ करायचे असतील तर त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये जर आम्हाला वाढायचं असेल तर प्रियांनो, आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे चालणं आम्हाला अगत्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला निश्चय सांगत आहे की देवाच्या वचनामध्ये जसं सांगितलंय तसं जीवन आमचं पाहिजे. प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही त्या जिवंत देवाला आम्ही हाक मारली पाहिजे. त्या जिवंत देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. त्या जिवंत देवाचं आम्ही गौरव केलं पाहिजे. त्याच्या वचनामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. कारण तो पवित्र प्रभू येशू आहे, तो जिवंत देव आहे आणि त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. प्रियांनो, ही सकाळची वेळ तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल, कारण आम्ही या जिवंत देवाची स्तुती आणि आराधना करीत आहोत. आणि मग पहा प्रियांनो, हे जे नियमशास्त्र आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी प्रभूने देखील आमच्यासाठी पाळलेलं आहे आणि म्हणून आम्हाला देखील पाळणं गरजेचं आहे. काही लोक असं मंडळीमध्ये शिकवतात की आता नियमशास्त्र हे होऊन गेलेले, ते पाळण्याची गरज आम्हाला नाही. तसं नाही प्रियांनो, ते प्रभूने आमच्यासाठी सोयीस्कर केलेलं आहे. जी मोशेला देवाने
व्यवस्था लावून दिलेली होती, ती व्यवस्था आमच्यासाठी देखील लागू होते. परंतु आमच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती रक्त सांडले. ते रक्त पित्याजवळ खंडणी म्हणून तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा त्या ठिकाणी व्हावी, आम्हाला देवाच्या जवळ जाता यावं, आमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडावे, आमच्यामध्ये आणि देवामध्ये जी पापाची आड भिंत होती ती तुटावी, म्हणून प्रभूने या सर्व गोष्टी पूर्णपणे पाळलेल्या आहेत. होय प्रियांनो, मग चला आपण ह्या सर्व व्यवस्था ज्या आहेत त्या आम्ही काटेकोरपणे पाळून देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे त्याकडे आम्ही लक्ष देऊन आम्ही देवाच्या वचनाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. होय प्रियांनो, आम्ही कोणाला अडखळण होऊ नये आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. आणि खरोखर देवा तुम्हाला मला ह्या वचनाद्वारे या सकाळच्या समयी तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आणि खरोखर देवा या वचनाद्वारे तुमच्या आणि माझ्या संगती बोलो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरू दे, तुझं पवित्र जीवन आमच्या जीवनामधून वाहू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ओ पित्या परमेश्वरा, आज मंडळांमध्ये अनेक लोक आहेत की ते तुझ्या वचनाप्रमाणे चालत नाही, तुझ्या वचनाप्रमाणे वागत नाही. स्वैराचार हा त्यांच्या जीवनामध्ये भरलेला आहे, पापी जीवन अद्यापी त्यांनी सोडलेलं नाही. प्रभू, त्यांचा बुडून बाप्तिस्मा झाला आहे तरी पण त्यांच्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव नाही. हे देवा, ह्या सकाळच्या समयी आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे, आमचं जीवन तू शुद्ध कर, आमच्या जीवनामध्ये तू उतरून ये. ओ पित्या परमेश्वरा, आज आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. आमच्या जीवनामध्ये तू उतरून ये आणि प्रिय प्रभू येशू, पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनातील सर्व आजार, रोगराई, सर्व क्लेश, सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, पवित्र आत्म्याने भर, पवित्र संजीवन तुझ्या प्रिय लोकांच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हे देवा, मी तुला अब्बा बापा म्हणून या सकाळच्या समय मी हाक मारित आहे. हे देवाप्पा, आज जे आर्थिक अडचणीने त्रासलेले आहेत त्यांच्या जीवनातील सर्व आर्थिक गरजा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भरून दे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहे प्रिय प्रभू येशू, त्यांना त्या कर्ज मुक्त तू कर. प्रिय प्रभू येशू, ज्या तरुणींचे लग्न जमत नाही त्यांना योग्य वधू आणि वर तू दे आणि त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू येशू, सकाळची वेळ तुमच्या आणि माझ्यासाठी तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, आम्ही तुझ्या नावाला गौरव देत आहोत. प्रिय प्रभू येशू, आम्ही जे काही प्रार्थना केलेल्या आहे त्या सर्व प्रार्थनांचं तू उत्तर देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक पिडलेले आहेत, अनेक लोक समस्येमध्ये आहेत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळे आजार आहेत. पक्षघाताने आजारी आहेत, कॅन्सरने आजारी आहे, एड्सने आजारी आहेत. प्रिय प्रभू येशू, वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यांच्या जीवनामध्ये जडलेले आहेत आणि याचं सर्व मूळ आहे प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्या विरुद्ध वागत आहोत. प्रिय प्रभू येशू, आमच्या सर्व पापांची क्षमा करून हे सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वर, अनेक लोक सैतानाच्या बंधनामध्ये पिडलेले आहे, अशुद्ध आत्म्याच्या प्रभावाखाली आहे. ते सर्व अशुद्ध आत्म्याच्या प्रभावाखालच्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. प्रभू, त्यांच्या जीवनातील सर्व अशुद्ध गोष्टी, अशुद्ध आत्मे, दुष्ट आत्म्यांचे बंधन येशूच्या नावामध्ये निघून जात आहे आणि प्रत्येकाला देव बाप आरोग्य देत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आज दिवसभरातील सर्व होणारे कामकाज तू आमच्या प्रत्येकाचे तू आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू आहेस, आमच्या शिक्षणामध्ये तू आहेस, आमच्या जीवनामध्ये तू आहेस.
त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. ही सकाळची वेळ तो आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू, आमचा एक भाऊ आहे, तो आजारी आहे, त्याच्या पोटामध्ये दुखत आहे आणि प्रिय प्रभू सर्व डॉक्टरचे रिपोर्ट लिहित आहे. प्रभू, त्या भावासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. सर्व दुष्टात्म्यांनी पिढ्या लावलेल्या प्रिय प्रभू, आणि जर प्रिय प्रभू तुझ्या गौरवासाठी जर आजार असेल तर प्रभू तू त्याला स्पर्श कर. आणि दुष्टात्म्यापासून आजार असेल तर सर्व दुष्टात्मे, पोटामध्ये पीडा आणणारा दुरात्मा, सर्व प्रिय प्रभू रिपोर्ट मध्ये येणारे नसलेले आजार जर असतील ते सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने त्या भावाच्या जीवनातून प्रभू तू काढून टाक. याच समय प्रभू, ज्या ठिकाणी तो भाऊ असेल त्या ठिकाणी त्याला तू आरोग्य दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तसंच पास्टर अमोल गायकवाड यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. त्यांना देखील उत्तम आरोग्य तू दे आणि प्रिय प्रभू येशू त्यांच्या परिवाराला तू सहकार्य तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. अनेक लोक आजारी दुःखी आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर या क्रमांकावरती संपर्क करा. 97301668. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित कर. सर्व उन्हापासून, सर्व दुष्टात्म्यांपासून, सर्व घाण गोष्टीपासून, सर्व वाईट गोष्टीपासून आपल्या सर्वांचं रक्षण करो. आमेन, आमेन, आमेन.